विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा पुढील भाग आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 25 असे क्वालिटी क्वेश्चन बघणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि जेवढे प्रश्न बघणार आहोत त्याची मॉक सराव देखील आपण करू शकता. आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. पहिला प्रश्न आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीचे अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहे सरन्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती की राज्याचे मुख्यमंत्री. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. योग्य उत्तर आहे राष्ट्रपतींना हे अधिकार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा कोणाकडे सोपवला जातो? ऑप्शन आहेत राज्यपाल, मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती की पंतप्रधान. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा हा राष्ट्रपतींकडे दिला जातो. पुढील प्रश्न, भारतात लोक अदालतची संकल्पना सर्वप्रथम उच्च न्यायालयाच्या कोणत्या न्यायाधीशांनी मांडली? व्ही.आर. कृष्ण अय्यर, वाय.व्ही. चंद्रचूड, पी.एन. भगवती की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर काय असेल कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा आणि खाली हाईप बटनावर क्लिक करा. आमच्यासाठी हे छोटंसं मोटिवेशन तुम्ही नक्की देऊ शकता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पी.एन. भगवती. पुढील प्रश्न, अंदमान आणि निकोबार बेटे हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? मद्रास उच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, केरळ उच्च न्यायालय की कलकत्ता उच्च न्यायालय? तर अंदमान आणि निकोबार बेटे हे उच्च न्यायालयाच्या कलकत्ता उच्च न्यायालयाअंतर्गत येतात. पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ की राज्यपाल? तर लक्षात घ्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे खंडपीठ पोर्ट ब्लोअर या ठिकाणी आहे? मद्रास उच्च न्यायालय, आंध्र प्रदेश उच्च न्यायालय, कलकत्ता की ओडिसा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे कलकत्ता उच्च न्यायालय. यानंतर पुढील प्रश्न, जमीन महसुलाची कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली होती? लॉर्ड विल्यम बेंटिंक, लेक टिटिका, लॉर्ड कॉर्नवॉलिस की लॉर्ड डलहौसी? तर सांगा, जमीन महसुलाची कायमधारा पद्धत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली होती? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? नांदेड, पैठण, नाशिक की पंढरपूर? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर. पुढील प्रश्न, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे? सर्वोच्च न्यायालय, संसद, कायदाकारी मंडळ की केंद्रीय लोकसेवा आयोग? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 संसद. पुढील प्रश्न, भारत देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी किती साखर कारखाने महाराष्ट्र राज्यात आहेत? 32%, 36%, 24% की 44%? तर योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे 32%. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी, राजगड, सिंहगड की पुरंदर? या ठिकाणी करेक्शन आहे, शिवनेरी पाहिजे. तर योग्य उत्तर आहे पुरंदर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै, 11 ऑगस्ट, 11 सप्टेंबर की 11 ऑक्टोबर? तर उत्तर काय असेल? आणि जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय याकरिता 15,000 प्रश्न प्लस 300+ ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर आपण घेऊ शकता. फक्त 240 रुपयामध्ये तुम्हाला मिळत आहे. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करा. त्यानंतर तुम्हाला 60 रुपयाचा डिस्काउंट या ठिकाणी मिळेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 11 जुलै. पुढील प्रश्न, जैतापूरचा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबवला गेला होता? जपान, अमेरिका, फ्रान्स की इंग्लंड? तर योग्य उत्तर आहे फ्रान्स. पुढील प्रश्न, उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करते? राज्य लोकसेवा आयोग,
राज्य शासन, कर्मचारी निवड आयोग की राज्य सचिव? तर उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड ही राज्य लोकसेवा आयोग करते. पुढील प्रश्न, अफूचे युद्ध म्हणून ओळखले जाणारे युद्ध कोणत्या दोन देशात घडून आले? चीन जपान, चीन इंग्लंड, नेपाळ इंग्लंड की इंग्लंड फ्रान्स? तर हे जे अफूचे युद्ध जे आहे ते चीन इंग्लंडमध्ये घडून आले. पुढील प्रश्न, राष्ट्रपतींची निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य की विधान परिषद सदस्य? तर याचं योग्य उत्तर आहे विधान परिषद सदस्य. यानंतर पुढील प्रश्न, सचिन तेंडुलकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतक कोणत्या संघाविरुद्ध केले होते? दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड की श्रीलंका? व्हिडिओला पॉज करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे. ती मॅच मी स्वतः बघितली आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे दक्षिण आफ्रिकेसोबत त्यांनी द्विशतक केलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय आहे? जनता, मूकनायक, बहिष्कृत भारत की प्रबुद्ध भारत? आणि जेवढे प्रश्न बघतोय ते अगदी क्वालिटी प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेत असेच प्रश्न विचारलेले दिसतील. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की रोज सकाळी 9 वाजता मी तुमच्यासाठी 50 गुणांची टेस्ट घेऊन येत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. योग्य उत्तर आहे मूकनायक. यानंतर पुढील प्रश्न, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे? वर्धा खोरे, दामोदर खोरे, गोदावरी खोरे की ब्रह्मपुत्र खोरे? तर योग्य उत्तर काय असेल तर दामोदर खोरे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा विधी आयोगाची रचना करण्यात आली आहे? 1951, 52, 54 की 55? तर योग्य उत्तर आहे 1955 साली. पुढील प्रश्न, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तुंबा, बंगळुरू, कोलकाता की चेन्नई? तर लक्षात घ्या, जर तुम्ही डेली करंट अफेअर आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला जर फॉलो करत असाल तर बऱ्याचदा इस्रोचं नाव कुठे ना कुठे चर्चेत येतं. त्यावेळी मी तुम्हाला इस्रो संस्थेविषयी माहिती सांगत असतो. तर इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे बंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न, सन 1938 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली आहे? सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित नेहरू की एम विश्वेश्वरय्या? तर योग्य उत्तर आहे पंडित नेहरू. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? डेहराडून, पोरबंदर, नागपूर की इटारसी? योग्य उत्तर आहे नागपूर. पुढील प्रश्न, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1950 साली, 60 साली, 66 साली की 1972 साली? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 1966 साली. पुढील प्रश्न, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? चीन, म्यानमार, बांगलादेश की नेपाळ? तर योग्य उत्तर आहे म्यानमार. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय याकरता जर मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, 15,000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 299. परंतु न्यू 20 हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हा कुपन कोड जेव्हा यूज कराल तेव्हा 20% डिस्काउंट म्हणजे 60 रुपये अजून मायनस होतील. हे मटेरियल मात्र तुम्हाला 240 रुपयामध्ये मिळेल. यात तुम्हाला सामान्यांचे प्रश्न आहेत, चालू घडामोडी प्रश्न आहेत, 110 सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट आहेत, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हा विशेष हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू.